नमस्कार. प्रभास किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे. छान छान आणि घरातील उपलब्ध साहित्यात बनणाऱ्या रेसिपींसाठी प्रभास किचनला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे सर्वात आधी रेसिपी तुम्हाला त्या बघता येतील. पितृपक्ष सुरू झाला आहे. यामध्ये आपल्या पूर्वजांचे नाव घेऊन त्यांचं श्राद्ध घातलं जातं. त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून आपण त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवतो. तर आज आपण अगदी झटपट एकाच वाटणापासून तयार होणाऱ्या भाज्या बघणार आहोत. कांदा लसूण विरहित भाज्यांची रेसिपी आज आपण पाहणार आहोत. तर ह्या ज्या मी भाज्या घेतल्या त्या अगोदरच मी अर्ध्या रात्री स्वच्छ करून घेतल्या होत्या. सकाळी त्या मी इथे चिरून घेतलेल्या आहेत. त्यासाठी मी ओल्या नारळाचा खव वापरणार आहे, तो सुद्धा मी इथे घेतलेला आहे. तर भोपळा, कारलं आणि जी गवार आहे ती मी अगोदर थोडी थोडी वाफवून घेतलेली आहे. तर वाटणासाठी मिक्सरच्या भांड्यात 6 ते 7 मिरच्या घातलेल्या आहेत. 2 इंच आलं घालायचं आहे आणि 3 ते 4 चमचे जिरं घालून आपल्याला पाणी न घालता भरड करून घ्यायचे. तर पहिल्यांदा आपल्याला मेथीची भाजी करायची आहे. तर या ठिकाणी कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये इथे 1 चमचा मी वाटण घातलेलं आहे. आपल्याला हे वाटण चांगलं परतून घ्यायचं आहे. पाव चमचा इथे हिंग घातलेला आहे. व्यवस्थित परतून घेऊयात आणि त्यामध्ये आपण स्वच्छ धुतलेली मेथीची भाजी घालूयात. आता इथे ही मेथीची भाजी मी घालून घेतलेली आहे. ती आपल्याला वाटणामध्ये मिक्सअप करून घ्यायची आहे व्यवस्थित. तर गॅस कमी करून घ्यायचा आहे आपल्याला आणि गॅस कमी केल्यावर आपल्याला इथे 2 मिनटं आपल्याला ही भाजी चांगली वाफवून घ्यायची आहे. आता वाफवून झालेल्या भाजीमध्ये इथे मी मीठ घातलेलं आहे आणि थोडंसं आपल्याला इथे ओलं खोबऱ्याचा वापर करायचा आहे. ते ओलं खोबरं मी घातलेलं आहे. पुन्हा आपल्याला एकजीव करून 2 मिनटं झाकण ठेवायचं आहे. तर 2 ते 3 मिनटानंतर आपली मेथीची भाजी तयार झालेली आहे. आता आपण ही मेथीची भाजी एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. तर वाटी किंवा प्लेटचा इथे वापर करायचा आहे, त्यामध्ये मी काढलेली आहे. तर आपली मेथीची भाजीसुद्धा तयार झाली आहे. त्याच कढईमध्ये मी गवारीची भाजी घालणार आहे. त्यासाठी 3 चमचे तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये पुन्हा एकदा 1 चमचा आपण जे भरड केली होती ते वाटण घालून घेऊयात. हिंग घातलेलं आहे आणि पाव चमचा हळद घालायची आहे. नाही घातली तरीसुद्धा चालेल. तर हे सगळं जिन्नस आहे ते आपण चांगले परतून घेणार आहोत. आता त्यामध्ये बघू शकता इथे मी ही गवार घालून घेतलेली आहे. तर गवारचं आपल्याला व्यवस्थित वरचा भाग आणि खालचा भाग थोडा थोडा असा कापून घ्यायचा आहे. तर ही मी थोडी वाफवून घेतली होती. ही रोजच्या वापरातली गवार नसून तुम्हाला श्राद्धासाठी जेव्हा आपण भाज्या बनवतो त्या बाजारामध्ये ही गवार तुम्हाला सहज उपलब्ध होते. तर वाफवून झालेल्या गवारीमध्ये 4 ते 5 मिनटं वाफवून घेतलेले. त्यामध्ये ओलं खोबरं आणि मीठ घातलेलं आहे. वाफवून घेतल्यामुळे भाजी पटकन शिजलेली आहे. तर काढून घेऊयात. तर या ठिकाणी मेथी झाली, गवार झाली आणि आता आपण भोपळ्याची भाजी बघणार आहोत. तर पॅनमध्ये 2 चमचे तेल घातलं आहे. राई घालून घेणार आहोत. राई चांगली तडतडली की त्यामध्ये बघू शकता मी 1 चमचा वाटण घातलेलं आहे. पाव चमचा इथे हिंग घातलेलं आहे आणि हिंग चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे. त्यामध्ये हळद घातलेली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये परतून झाल्यावर भोपळ्याचे तुकडे घालणार आहोत. तर मीठ घालणार आहोत त्यावरती. मीठ घातलं की थोडंसं पाणी भोपळ्याला सुटतं. तर त्या पाण्यावरतीच आपल्याला 4 ते 5 मिनटे ह्या भोपळ्याच्या ह्याच्या भाजीवरती आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे. 4 ते 5 मिनटं झाकण ठेवून झालं की ते आपल्याला व्यवस्थित असे चेक करून घ्यायचे. तुम्हाला जर हवं असेल तर ह्या भोपळ्याच्या भाजीमध्ये थोडासा गूळसुद्धा तुम्ही इथे आवडीप्रमाणे घालू शकता. नाही घातला तरीसुद्धा चालेल. 4 ते 5 मिनटं इथे झालेली आहेत आणि इथे भोपळ्याचा पीस मी चेक करून घेतलेला आहे. भोपळा चांगला शिजलेला आहे. आता पुन्हा एकदा परतून घेऊयात आणि इथे आपली लाल भोपळ्याची भाजी तयार झालेली आहे. त्यामध्ये बघू शकता मी इथे 1 चमचा पुन्हा एकदा ओलं खोबरं घातलेलं आहे. मस्त असं परतून घेऊयात आणि ही भाजी आपण काढून घेणार आहोत. भाजी इथे झालेली आहे. त्याच पॅनमध्ये मी बघू शकता पुन्हा एकदा तेल घातलेलं आहे. राई जिरे घातलेले आहेत. राई जिरे चांगले तडतडले की त्यामध्ये पुन्हा एकदा आपण 1 चमचा वाटण घालणार आहोत. आपल्याला हे वाटण सगळ्याच भाज्यांमध्ये वापरायचं असल्यामुळे हे वाटण मी सर्वच ह्याच्यामध्ये 1-1 चमचा असं घातलेलं आहे. तर इथे व्यवस्थित 2 ते 3 मिनटं चांगलं परतून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला कारलं घालून घ्यायचं आहे. इथे मी थोडंसं लाल तिखट वापरलेलं आहे. तुम्हाला नाही वापरायचं असेल तर तुम्ही स्किप करू शकता. हे जे कारलं आहे त्याच्या मी बिया काढलेल्या नाही आहेत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही काढू शकता. हवं असेल तर ह्याच्यामध्ये साखर किंवा तुम्ही थोडासा गूळसुद्धा घालू शकता आवडीनुसार. हळद घातलेली आहे आणि इथे ओलं खोबरं घातलेलं आहे. पुन्हा एकदा एकजीव करून घेऊयात ही भाजी आपण. आता इथे कारलं व्यवस्थित असं एकजीव झालेलं आहे. त्यावरती मी कोथिंबीर घातलेली आहे. चवीनुसार मीठ घालून घेऊयात. परतून घेऊयात पुन्हा एकदा. गॅस आपल्याला मंद तो जरासा फास्ट करून घ्यायचा आहे. तर इथे आपली 2 ते 3 मिनटानंतर कारली चांगली शिजलेली आहेत बघू शकता.
आता इथे आपली कारल्याची भाजीसुद्धा तयार झालेली आहे, काढून घेऊयात एका प्लेटमध्ये। आता दुसरीकडे मी बघू शकता कढईमध्ये तेल घातलेलं आहे, त्यामध्ये पाव चमचा हिंग घातलेले आहे आणि त्यामध्ये बघू शकता 1 चमचा वाटण घेतलेलं आहे। व्यवस्थित 2 ते 3 मिनटं चांगलं परतून घेऊयात आपण। आता हे परतून झालेल्या मिश्रणामध्ये आपल्याला बघू शकता इथे हळद घालायची आहे। काही जण हळदीचा वापर करत नाहीत, तुम्ही नाही केला तरीसुद्धा चालेल। तर हळद चांगली झालेली आहे, तेलामध्ये एकजीव झालेली आहे, त्यामध्ये कापलेली भेंडी घातलेली आहे। तर ही भेंडी चांगली आपण परतून घेऊयात म्हणजे ती चिकट नाही होत। 2 ते 3 मिनटं परतून झालेली आहेत, बघू शकता अशा प्रकारे। आता त्यामध्ये आपण थोडा वेळ झाकण ठेवणार आहोत। तो 2 मिनटं झाकण ठेवून झाल्यानंतर मी झाकण काढलेलं आहे आणि व्यवस्थित पुन्हा एकदा एकजीव करून घेतलेली आहे भेंडी। आता त्यामध्ये आपल्याला इथे मीठ घालायचं आहे चवीनुसार। मीठ घालून पुन्हा एकदा परतून घेऊयात आपण। आता त्यामध्ये इथे मी ओलं खोबरं घातलेलं आहे, तुम्ही दाण्याचा कूटसुद्धा इथे वापरू शकता। तर ही भेंडी बघू शकता तुम्ही चिकटसुद्धा झालेली नाही, तर इथे भेंडीची भाजी चांगली शिजलेली आहे। तर अशा प्रकारे सर्व भाज्या आपल्या तयार झालेल्या आहेत, ताटात वाढून घेऊयात। मेथीची भाजी, भोपळ्याची भाजी, भेंडीची भाजी, गवारीची भाजी आणि कारल्याची भाजी, या 5 भाज्या आपल्या रेडी झालेल्या आहेत। एकच वाटण वापरून तयार केलेल्या या अप्रतिम चवीच्या भाज्या या पितृपक्षात नक्की करून बघा। आपल्याकडे काही चुकून राहू नये याची हुरहुर मनाला लागू नये यासाठी आल्याचा छोटासा तुकडा मी ठेवून घेतलेला आहे। तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्रभास किचनला लाईक शेअर करायला विसरू नका। तसेच आपल्या प्रभास किचनला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा। पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत, तोपर्यंत तुम्हा सर्वांचे धन्यवाद।